नमस्कार। ये रिसोर्ट पर्यटक निवास ग्रे पार्क रिसोर्ट है। ये महामंडल के अंदर आता है पर्यटन के। सॉरी परत घेऊ का सर? हो बिंदास. ओके मराठीतच घ्या. यू कम्फर्टेबल इन मोर मराठी. मराठीमध्ये हे MTDC चं रिसॉर्ट आहे म्हणून सांगा. हां ओके. नमस्कार. पर्यटक निवास ग्रे पार्क येथे आपले स्वागत आहे. हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हे नाशिक रिजनमधील निवास आहे आणि यामध्ये टोटल 28 रूम्स आणि 4 विलाज आहेत. टोटल निवासामध्ये 160 पर्यटकांची राहण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे पर्यटक हे पूर्ण मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि या जवळच्या सिटीतून येणार आहेत. तसेच इतर ठिकाणाहून येणारे आहेत आणि सर्वसाधारण येणाऱ्या पर्यटकांचा इथे स्टे 2 ते 3 दिवसाचा असतो. त्यानंतर ह्या रिसॉर्टमध्ये आपण फॅसिलिटी पाहिलं तर इंडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत. इंडोर गेममध्ये पूल टेबल वगैरे, TT, टेबल टेनिस या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आउटडोअरमध्ये आपण फुटबॉल, बॅडमिंटन तसे इतर ॲक्टिव्हिटी ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे निवासामध्ये आपल्या इथे स्विमिंग पूल आहे. त्याचनंतर बाकीच्या इव्हेंट किंवा ह्याच्यासाठी आपल्या इथे 3 बँक्वेट्स हॉल आहेत. ते फुल प्लेज AC आहेत. त्याचप्रमाणे आतमध्ये AC उपाहारगृह आहे त्या ठिकाणी. त्याप्रमाणे आपण विवाह सोहळा व इतर कार्यक्रम ओपन लॉनमध्येही त्याचे अरेंजमेंट करतो आणि त्याच्यासाठी आपलं इन हाऊस स्वतःचं केटरिंग आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथे जवळच बोट क्लब आहे. त्यामध्ये पण वॉटर स्पोर्टच्या सर्व ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहे आणि त्याचे आरक्षण हे बुक माय शो या ॲपवरून होते. त्याचप्रमाणे सर्वसाधारण इथले अकोमोडेशन हे सॅटर्डे संडे 80 to 90% असते आणि वीकडेजला 50 to 60% असते. त्याचप्रमाणे आपल्या इथे इन हाऊस रेस्टॉरंट फॅसिलिटी आहे. त्यामध्ये आपल्याला इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल क्युझिनचा आस्वाद घेता येतो आणि सर्वसाधारण या ठिकाणी सर्व काम करणारे कर्मचारी हे येथील स्थानिक आहेत. 90% हे कर्मचारी स्थानिक आहेत आणि आपल्या इथे आत्ता स्थानिकांमध्ये जवळजवळ 40 ते 45 आपल्या ह्या निवासामध्ये आहेत आणि 50 कर्मचारी बोट क्लब येथे कार्यरत आहेत. सर्वसाधारण येथे आपल्या निवासात पर्यटकांना सर्व सोयीसुविधा भरपूर प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. फक्त पर्यटकांच्या सूचनेनुसार इथे फक्त येताना त्यांना ट्रान्सपोर्टच्या खूप अडचणी येत आहेत. म्हणजे जसे की रोड ट्रान्सपोर्ट असलं, रस्ते व्यवस्थित नाहीत. तसेच फ्रिक्वेंटली नाशिकवरून इथे येण्यासाठी बसेस किंवा इतर वाहनांची खूप टंचाई आहे आणि मुंबईवरूनही येताना थोडेसे रस्त्याच्या अडचणी असल्यामुळे बाकी इथील आजूबाजूच्या सुखसोयी पाहिल्या तर म्हणजे पर्यटकांच्या तसे काही अडचणी नाही आहेत. धन्यवाद.